हा स्वामी समर्थांची मूर्ती आहे. श्री स्वामी समर्थ. बघा शाडू मातीमध्ये बॅलन्स वर्क केलाय. किती छोटीशी मूर्ती आहे आणि जास्वंदाच्या फुलामधनं जे परागकण बाहेर येतात त्या दांडीवरती ही गणपतीची मूर्ती बसवलेली आहे कलाकाराने. वेळे ब्रदर्स यांच्या कार्यशाळेचं वैशिष्ट्य म्हणजे यांच्या सर्व मूर्त्या या शाडू मातीपासूनच बनलेल्या आहेत. सर्व घरगुती गणपती उत्तम असा भारतीय लुक आणि भारतीय बैठकीमध्येच आहेत. त्यांना कुठलेही वेस्टर्नाइज असं लुक दिलेलं नाही आहे किंवा आभूषण अलंकार वेगळी अशी काही त्यांच्याकडे नाही आहेत. आणि हे बघा गजमुख किती सुंदर आणि निरागस वाटतं. त्याचे डोळे किती सुंदर मूर्ती बनवली आहे. तुम्ही सुद्धा अमर आर्ट्स मध्ये आला ना, तुम्हाला सुद्धा मूर्त्या नक्की आवडतील. तुम्ही बघू शकता. जय शिवराय मंडळी. पवार परिवार ब्लॉगच्या या नवीन भागात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर आज आपण आलो आहोत गणपतीच्या कार्यशाळेमध्ये, कारण श्रावण महिना सुरू होऊन एक आठवडा लोटून गेलाय आणि सगळ्यांना वेध लागलेत ते गणपतीच्या सुबक मूर्त्या बुक करून चांगल्यात चांगली मूर्ती आपल्या घरी आणण्यासाठी. आणि याचसाठी आपण आलो आहोत एका छान अशा कार्यशाळेमध्ये. तुम्हाला इथे यायचं असेल तर करी रोड स्टेशनवरनं हा ब्रिज चढला तुम्ही दादर साईडचा की सरळ उतरायचं आहे. ते आपल्याला वन अविघ्ना पार्कच्या दिशेने, वन अविघ्ना पार्कच्या बँग ऑन अपोजिट आपल्याला बघायला मिळतं हे गणसंकुल. हे भव्य असं मोठं संकुल आहे. या संकुलाच्या गेटमधून आत आल्यानंतर आपण बघू शकता बऱ्याच अशा कलाकारांच्या वेगवेगळ्या कार्यशाळा आहेत जिथे गणपतीच्या सुंदर आणि सुबक मूर्ती घडवल्या जातात. आता सर्वात आधी आपण जाणार आहोत अमर आर्ट्स मध्ये. बघा एकाच प्रकारच्या मूर्ती, वेगवेगळे वस्त्र आहेत, खूप सुंदर आहे. स्किन टोन बघा तुम्ही मूर्तीचा, अप्रतिम असा स्किन टोन आहे. म्हणजे एकदम ओरिजिनल लुक आल्यासारखं वाटतं आपल्याला. खूपच छान आहे. आणि मला विशेष करून आवडलं ते हे धोतर. बघा हे धोतर किती सुंदर आहे. बॉर्डर सुद्धा तुम्ही बघू शकता, एकदम मस्त अशी बॉर्डर सेट केलेली आहे त्याची. आणि हे उपरणं त्याचे जे कॉम्बिनेशन आहे ना ते खूप छान वाटतं मला. खूप सुंदर आहे. तुम्ही सुद्धा अमर आर्ट्स मध्ये आला ना, तुम्हाला सुद्धा मूर्त्या नक्की आवडतील. तुम्ही बघू शकता. बघा ना ही राजाची मूर्ती आहे. राजाच्या चेहऱ्यावरचं तेज बघू शकता तुम्ही. खूप सुंदर असं तेज सुद्धा मूर्तीवर आलेलं आहे. ही पोझिशन तुम्ही बघू शकता. गणपतीने काय सुंदर मुद्रा घेतलेली आहे. गणपतीचे तुम्ही म्हणजे गणपती बाप्पा आपले सगळे छानच असतात. गणपतीच्या सर्वच मूर्ती छान असतात. पण बघा ही किती सिंपल आहे. अजिबात त्याच्यावरती दागिन्यांचा काय वर्क वगैरे केलेला नाही, तरी सुद्धा सुबक आणि आकर्षक अशी मूर्ती तुम्हाला इथे बघायला मिळते. खूपच सुंदर. हे बघा हे सिंहासनावरच आहे, पण एक वेगळ्या प्रकारे बैठक त्याची दाखवण्यात आलेली आहे बाप्पाची आपल्या. सुंदर, खूपच सुंदर. खूप सुंदर अशा मूर्त्या तिथे. हा स्वामी समर्थांची मूर्ती आहे. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांना इकडनं येऊन ही छान अशी सुबक मूर्ती आपल्यासाठी घरी नेता येईल. जे गणेशोत्सवामध्ये गणपती बाप्पा आणि स्वामी समर्थ या दोघांची प्रतिकृती आपण एकाच वेळेला घरी ठेवून त्याची पूजा करू शकतो, अशा प्रकारे आहे. तर मंडळी आज आता आपण आहोत तुषार पवार यांच्या सोबत अमर आर्ट्स मध्ये आपण आलेलो आहोत. तर ह्या किती फुटामध्ये मूर्त्या आहेत आपल्याकडे? या 2 फुटामध्ये मूर्त्या आहेत. 2 फूट काही मूर्त्या आहेत त्या 25 इंचामध्ये मूर्त्या आहेत. म्हणजे 1-2 इंचाचा प्रत्येक मूर्तीमध्ये कसं 1-2 इंचाचा हा फरक तुम्हाला बघायला मिळणारच. बरोबर. इंचाचा फरक असतो. अजून एक मला विचारायला आवडेल की छोट्यात छोटी मूर्ती किती असते आणि मोठ्यात मोठी मूर्ती म्हणजे किती उंचीची असते? म्हणजे ज्याला कोणाला इथे बुक करायला यायची असेल मूर्ती. आता आपल्याकडे सगळ्यात छोट्यात छोटी मूर्ती 1.25 फुटाची मूर्ती असते. एक 16 इंचाची मूर्ती आपल्याकडे. आणि आपण जास्तीत जास्त मूर्ती जी म्हणजे आपल्याकडे असते ती 5 फुटाची असते. 5 फुटाच्या वरती आपण मूर्ती ठेवत नाही, कारण की आपलं म्हणजे बऱ्यापैकी जे काम असतं ते छोट्या मूर्तींमध्ये असतं. त्यामध्ये आमचे मॅक्स टू मॅक्स हाईट ही 5 फुटाची असते. आणि कोणाला जर आभूषण काय घालायची असतील, म्हणजे आता समजा हे कान मस्त आहेत बघा या मूर्तीचे, तर आपल्याला बिग बाळी वगैरे अशी घालायची असेल तर तुम्ही तसं ते नियोजन करून देता का? होल वगैरे बिग बाईचं कसं असतं ना, बिग बाईला इथे आहे ना गणपती बाप्पाच्या राईट हँड साईडला छोटासा होल येतो. बरोबर. तो आम्ही करून देतो. अच्छा, मग कुठल्याही मूर्तीमध्ये तुम्ही कुठल्याही मूर्तीमध्ये करू शकतो. छोटी मूर्ती आणि मोठ्यातली मोठी मूर्ती ह्याच्यामध्ये आपण बिग बाईला होल करून. वाव. शाडू मातीची म्हणजे मूर्ती ही वाटतच नाही. तुम्ही जर बोलला नसतात तर मला ही शाडू मातीची मूर्ती वाटलीच नसती. एक नंबर मूर्ती आहे. ही किती फुटामध्ये आहे? ही आपली 2 फूट 1 इंच म्हणजे ही 25 इंचाची मूर्ती आहे. अच्छा, म्हणजे ते आपल्याला काय बोलतात हे वजन वगैरे शाडू मध्ये पेलवेल ना सगळं? हो, म्हणजे ह्या मूर्तीसाठी जर 2 माणसं कंपल्सरी हवी आहेत उचलायला. हेवी. हा, ते मातीचं वजन. हो, शाडू मातीच्या कुठल्याही मूर्ती जर तुम्ही घाल तर ती ऑफकोर्स हेवीच असणार. बरोबर बरोबर. त्यामुळे त्या 2 माणसं तरी म्हणजे 2 व्यक्ती तरी हवेत की ती मूर्ती उचलण्यासाठी. पण मूर्ती खूप सुंदरच सजवली. मूर्ती बुक झाली वाटतं? हो, ही मूर्ती आमच्या ऑलरेडी पहिलीच बुक झालेली आहे. अच्छा, ही मूर्ती बुक झालेली ऑलरेडी.
तुम्ही बघितली असेल किती सुंदर अशी मूर्ती आहे ही. पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला. सुंदर अशी मूर्ती आणि ही शाडू मातीची मूर्ती बघा, खूप सुंदर आहे, मला तर खूप आवडली हो. चला आता आपण पुढच्या मूर्ती बघूया शाडू मातीच्या कुठल्या आहेत ते. या सगळ्या पीओपीच्या आहेत का? हे पण शाडू माती. या पण शाडू मातीच्या आहेत? या पण मूर्ती ज्या आहेत ना हा, हा. शाडू माती आहेत. अच्छा, आता कोणी जर ऑर्डर प्रमाणे सांगितलं याच्यात वर्क करायला तर आपण करू शकतो. आता हे विदाउट ज्वेलरी वरची मूर्ती आहे. ज्वेलरी करून हवे असेल तर ज्वेलरी करून पण तुम्हाला देऊ शकतो. अच्छा, आणि नॉर्मल असेल तर नॉर्मल अशा प्रकारे देऊ शकतो. नॉर्मल पण मिळेल तुम्हाला. अच्छा, ही बैठक आहे, रॅक आहे तो सगळा शाडू मातीचा आहे. शाडू मातीचाच आहे. नाही, ते जी मूर्तीमध्ये आहे ते म्हणजे सगळ्या मूर्तीमध्ये असतात, पण शाडू मातीचा जो काय बोलतात जिवंतपणा आहे, जिवंतपणा आहे बरोबर, तो शाडू मातीचाच असतो. तुम्ही बघू शकता सगळ्या प्रकारच्या मूर्त्या आपल्याला इकडे बघायला मिळतात. आणि या दादांचे विशेष म्हणजे कौतुक आहे, त्यांचं फिनिशिंग खूप छान आहे हो. आपण खरंच इकडे येऊन बघू शकता. तुम्ही नक्की अमर आर्ट्सला भेट द्या. इकडे गणसंकुलामध्ये अमर आर्ट्स बोलले तर सुरुवातीचं पहिलंच दुकान आहे उजव्या बाजूचं, बरोबर ना? बरोबर. ही जागा तुम्ही खास घेतली का डिमांड करून, का दरवर्षी हीच असते? आपली ही जागा आहे ना दरवर्षी फिक्स असते. फिक्स असते का? नाही, कारण आत आल्यानंतर एवढ्या सुबक मूर्त्या लावल्या आहेत ना की पुढे गणसंकुलामध्ये म्हणजे पुढे जाण्याची जास्त करून मला वाटत नाही कोणाला गरज पडत असेल. खूप सुंदर आणि सुबक मूर्त्या दादांकडे आहेत. तुषार दादांनी खूप छान माहिती दिली. तुम्ही नक्की अमर आर्ट्स मध्ये तुषार दादांकडे या. पत्ता तुम्हाला सुरुवातीला मी दाखवलेलाच आहे. बघूया आपण पुढे आपल्याला अजून काय मूर्ती बघायला मिळतात का. आता आपण जाऊया पोटे ब्रदर्स गणपती कला केंद्रामध्ये. बघा, सगळे गणपतीला सजवण्यासाठी सगळी लगबग सुरू आहे इकडे. इथे सुद्धा गणपतींना मस्तपैकी फिनिशिंग देऊन रंगकाम करण्यासाठी आणि वस्त्रालंकार करण्यासाठी तयार करण्यात येते. पोटे कला केंद्राचं म्हणजेच पोटे ब्रदर्सचं हे व्हिजिटिंग कार्ड आहे, याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे. आता मी मूर्तींच्या किमती विचारू शकत नाही कारण मूर्त्या खूप आहेत इकडे. प्रत्येक मूर्तीची ते किंमत सांगूही शकत नाही कारण ते सुद्धा बिझी आहेत. तर तुम्हाला कोणालाही मूर्तीची किंमत किंवा मूर्तीबद्दल माहिती विचारायची असेल तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. आणि तर मंडळी, आता आपण आलो आहोत पोटे कला केंद्रामध्ये. तुम्हाला दिसत असेल पोटे कला केंद्र. अमर आर्ट्स मध्ये आपण जाऊन आलो. आता त्यापेक्षा या मूर्त्या खूप वेगळ्या आहेत. म्हणजे आहेत गणपती बाप्पा, आपलेच गणपती बाप्पा, पण याची सजावट बघू शकता तुम्ही. हे धोतर नेसवण्याचे प्रकार बघू शकता, हे वस्त्र बघू शकता, हे फुल वेल्वेट मध्ये असे करण्यात आलेले आहेत. पुढे बघू शकता तुम्ही सफेद रंगामध्ये सगळं गोल्डन वर्क आहे याच्यावरती. आणि हे सुद्धा वेल्वेट मध्ये खूप सुंदर असा फेटा याला नेसवण्यात आलेला आहे. संपूर्णपणे सफेद असा गणपती आहे. छान छान असे गणपती आहेत बघा. गणपती मोठे नाही पण छोट्या आकारामध्ये सुद्धा चांगले चांगले वेगवेगळ्या पोजेस मध्ये हे गणपती आहेत. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे बसलेले आहेत. चंद्रकोरेवर बसलेला गणपती आपण बघू शकता. आणि यापुढे आपली नॉर्मल भारतीय बैठक आहे. नॉर्मल बैठकवाला गणपती आहे. शंकराच्या रूपात गणपती आहे. यांच्याकडे पोटे कला केंद्रामध्ये एक चांगली गोष्ट मला वाटली बघा, हे 6 इंचापासून ते 5 फुटापर्यंत खूप मोठ्या मोठ्या मूर्ती सुद्धा आहेत त्यांच्याकडे. आणि छान सजवलेल्या सुद्धा आहेत. म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण बघतो छोट्या मूर्ती असतील तर त्या सजवलेल्या नसतात, परंतु या छोट्या मूर्ती आपल्याला ना छान सजवलेल्या दिसत आहेत. या धोतरमध्ये बघा शेड किती छान आहे. म्हणजे धोतराची शेड सुद्धा छान आहे. आणि हे बघा, हे फ्रुट्स आहेत सगळे. द्राक्ष आहे, केळं आहे, हे सीताफळ आहे, हे सफरचंद बघू शकता, हा अननस आहे. आणि या सगळ्या फळांच्या सिंहासनावरती गणपती बाप्पा आपले आरूढ झालेले आहेत. खूप छान वाटतं हे बघायला. मोरावरती गणपती आहे. सगळे राजेशाही थाटामध्ये बसलेले गणपती आपण बघू शकता इकडे पोटे कला केंद्रामध्ये. खरंच या गणसंकुलामध्ये खूप विविध आणि चांगल्या चांगल्या प्रकारच्या ज्या मूर्त्या आहेत आपल्याला बघायला मिळत आहेत. कलाकारांनी खरंच जीव ओतून या मूर्त्या बनवलेल्या आहेत. खूपच सुंदर आहे हे कॉम्बिनेशन बघा, खूप छान आहे. हे सगळं वेल्वेटचंच आहे, मरून आणि येल्लो मध्ये. आणि तेच कॉम्बिनेशन फेट्यामध्ये सुद्धा दिसत आहे. आणि हत्तीचे कान तुम्ही असतात तसंच हे प्रॉपर असे गजाननाचे हे कान असे लांब असे आहेत. खूप सुंदर मूर्ती आहे, खूप सुंदर मूर्ती आहे. या धोतरचा रंग बघा, एकदम युनिक आणि वेगळा असा रंग आहे. आता हे धोतर नेसवलेले नाहीये, हे साच्यामध्येच बनवून आलेलं धोतर आहे. फक्त याला शेडिंग आणि त्यांनी रंग दिलेला आहे. पण खूप सुंदर प्रकारे करण्यात आलेलं आहे सगळं. बाकी हे गणपती तुम्ही बघू शकता. म्हणजे गणपती बाप्पा असं नाही बोलू शकत की मला हे जास्त आवडले हे कमी आवडले. सगळेच बाप्पा आवडले मला. हे बघा तुम्ही बघू शकता, संपूर्ण म्हणजे आपल्या भारताची संपूर्ण संस्कृती इकडे दिसते. वेगवेगळ्या रूपामध्ये, वेगवेगळ्या पोशाखामध्ये आपल्याला मूर्ती इथे बघायला मिळतात.
खूपच सुंदर आहे बघा. मोरावरची मूर्ती आपण ती छोटी पाहिलेली, तीच मोरावरची मूर्ती मोठ्या आकारामध्ये हे 2 फूट किंवा 25 इंचामध्ये वगैरे गणपतीची मूर्ती असेल. उंदीर मामा सुद्धा खाली छान असे बसलेले आहेत. मी पहिल्यांदा बघतोय गणपती बाप्पाने संपूर्णच पोशाख परिधान केलेला आहे. म्हणजे आपण म्हणतो लंबोदर आणि त्याचं ते पोट असं ओपन दाखवतो दरवेळेला, पण इथे असं काहीच नाहीये. संपूर्ण पोशाख परिधान केलेला आहे आणि छान अशी पगडी सुद्धा आहे गणपती बाप्पाच्या डोक्यावरती. बघा नॉर्मली आपण असे लंबोदर म्हणतो, असे पोट असं ओपन असतं गणपती बाप्पाचं, पण इथे ओपन नाही आहे पोट. ते बघा प्रत्येक प्रकारच्या धोतरामध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे नेसवण्यात आले आहे. वेगळा कपडा नेसवण्याची पद्धतही वेगळी आहे. बघा ही इथे असे प्रॉपर निरे आलेले आहेत, इकडे हे वेगळं आहे, इकडे या निऱ्या आहेत अशा फुलून आहे. म्हणजे तुम्हाला व्हरायटी खूप मिळू शकते. तुमच्या आवडीची मूर्ती, आवडीचे वस्त्र, आवडीचे अलंकार, म्हणजे प्रत्येक प्रकार तुम्हाला कस्टमाइज करून इथे मिळू शकतो. अशा प्रकारे इकडे पोटे कला केंद्रामध्ये या मूर्त्या सजवण्यात आलेल्या आहेत. हे मल्हाराच्या रूपामध्ये ही मूर्ती आहे. खूपच सुंदर आणि सुबक मूर्ती केलेली आहे. ही बाल गणेश आहे. गणेश शाळेत चाललेला आहे असं दाखवण्यात आलेलं आहे इथे. पोशाख बघा त्याचा, युनिफॉर्म एकदम, टाय जसा हल्ली कंपल्सरी असतो शाळेमध्ये तशा प्रकारे टाय सुद्धा इकडे लावण्यात आलेला आहे. केस एकदम, लहान मुलाचे केस कसे आई जेव्हा केस सगळे नीट करते विंचरते तेव्हा असतात, तशा प्रकारेच हे केस तुम्हाला बघायला मिळतात. डोळे बघा किती म्हणजे काय बोलतात मासूमी आहेत, एकदम निरागसपणा डोळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो इथे. खरंच खूप म्हणजे मन तृप्त झालं. तुम्हाला एवढ्या प्रकारचे ऑप्शन्स आणि एवढ्या सुंदर मूर्ती आहेत इकडे की कुठली मूर्ती घरी नेऊ आणि कुठली नको असं होत आहे. आणि आपल्याकडे एकच मूर्ती एका वेळेला पूजली जाते एका घरामध्ये, म्हणजे नॉर्मली असंच असतं, काही अपवाद वगळता. माझ्या नजरेत तरी एवढंच आहे. तर तुम्ही पोटे कला केंद्रामध्ये नक्की भेट द्या. या गणसंकुलामध्ये गणपती बाप्पाचा शेला रंगवला जातोय, बघू शकता तुम्ही. मूर्तीला रंगकाम करण्याची प्रक्रिया सुरू आहे आता, आणि रंगकाम करण्यासाठी मूर्तीला अशा एका चक्रीवर ठेवण्यात येतं बघा, जेणेकरून मूर्तीला पाहिजे तसं फिरवून पाहिजे त्या भागाला आपण कलर करू शकतो. इथे बघू शकता 4 चक्र आहेत आणि 2 ह्याच्यावरती मूर्त्या ठेवण्यात आलेल्या आहेत. दादा ते फिरवून दाखवाल का थोडं? हे बघा अशा प्रकारे हे फिरत जातं आणि हे इंडिव्हिज्युअल सुद्धा फिरतं. गणपती बाप्पा हे जे एक चक्री सुद्धा फिरते आणि हे सगळ्या चक्र्या सुद्धा त्या फिरत. सार्थक आर्ट्स मध्ये आपण आलोय आता. नंबर बघू शकता. यांची खासियत म्हणजे शाडू मातीमध्ये यांनी बॅलेन्सिंग गणपती बनवलेत बघा. बघा हा गणपती आपल्याला बघायला मिळू शकतो. जास्वंदाचं फूल आहे आणि जास्वंदाच्या फुलांच्या वरती हा गणपती आहे. छान असा बॅलन्स केलेला आहे. नागावरती, नागाच्या फण्यावरती हा गणपती आपल्याला बघायला मिळतोय शंकराच्या रूपामध्ये. याच बाजूला आपण बघू शकतो अजून एक बॅलन्स केलेला गणपती आहे. हे सगळे शाडू मातीमध्ये बनवण्यात आलेले आहेत बघा. खाली उंदीर मामा बसलेला आहे छान असा आणि वरती गणपती बाप्पा आहेत. हे संपूर्णपणे शाडू मातीमध्ये बनवलेले आहेत बघा. खूप छान एक वेगळा प्रयत्न केला यांनी आणि सक्सेस झाला असं मला वाटतंय सार्थक आर्टचा, की हा गणपती बॅलेन्स करण्याचा जो प्रकार आहे सक्सेसफुली शाडू मातीमध्ये यांनी केलेला आहे. पण हे घरगुती गणपती आहेत. आपण नॉर्मली असे सार्वजनिक मंडळाच्या गणपतीच्या मूर्त्या असतात त्यामध्येच ही गोष्ट बघतो, बॅलन्स केलेले गणपती. पण हे बॅलन्स केलेले गणपती आपल्याला यावर्षी घरगुती आपल्या उत्सवासाठी सुद्धा मिळणार आहेत. खूप सुंदर असं बॅलन्सिंग वर्क केलेलं आहे बघा यांनी. वासुदेवाच्या रूपामध्ये मूर्ती आपण बघू शकता. इथे निवांत बसलेली मूर्ती आहे, पण हे वासुदेवाचं रूप आहे. वासुदेवाच्या रूपामध्ये गणेश मूर्ती. यांचा सुद्धा एक वेगळेपण आहे इकडे. यांच्या कारखान्यामध्ये म्हणजे कार्यशाळेमध्ये सर्व मूर्ती आपल्याला इकडे शाडू मातीच्या दिसतील. तर बघूया वेगवेगळ्या मूर्ती कुठल्या कुठल्या बघायला मिळतात ते. फटाफट. या मूर्ती बघा संपूर्णपणे शाडू मातीच्या आहे आणि सोंड बघू शकता तुम्ही मूर्तीची. खूपच म्हणजे ओरिजिनल वाटेल अशी एकदम बनवले, डिटेलिंग एकदम करून. खूप छान मूर्ती आहेत बघायला दिसतंय. हे बघा हे गजमुख आहे, ऍक्च्युअली गजमुख आहे. पुढे
तर मंडळी, या गणसंकुलामध्ये वेगवेगळ्या कार्यशाळा, वेगवेगळ्या गणेशाच्या मूर्ती पीओपी व शाडू मातीमध्ये आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला या मूर्त्या आवडल्या असतील तर या गणसंकुलाला नक्की भेट द्या आणि आपले आवडते बाप्पा आपल्या आवडत्या रूपामध्ये घरी नेण्यासाठी ते इथे बुक करा. हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला भरभरून सबस्क्राईब करा आणि बघत राहा पवार परिवार ब्लॉग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि जय शिवराय.